सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं दुसऱ्या सेशनमध्ये. तर लाइक दॅट वी हॅव सीन आपण लास्ट वाल्या सेशनमध्ये बोललो होतो, की कशाप्रकारे माणूस सेटल झाला एकाच ठिकाणी आणि नंतर हळू-हळू तो सेटल झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा ज्या प्लेसमध्ये तो राहायचा, त्या प्लेसमध्ये तो गावामध्ये रूपांतर झाला आणि गावामध्ये लोकं व्यवस्थित सगळे राहावे आणि गावामधले लोकं व्यवस्थित बोलते ना सगळ्यांना हेल्प करावे आणि व्यवस्थित राहावे. बिकॉज कोणताही भेदभाव न करता व्यवस्थित राहावे, गुण्यागोविंदाने जाणे यासाठी काही रूल्स त्यासाठी काही लॉज गावासाठी बनले होते आणि ते रूल्स एंड लॉ जे काय असतात ते त्या नियमित त्या गावासाठी होते, राइट? ज्याप्रमाणे आपण दररोज जर कोणत्या सर्टन गावामध्ये गेलो, तर त्या गावामध्ये त्या गावाचे प्रत्येक एका गावाचं काही ना काही रूल असतं. प्रत्येक एका गावाचे काही ना काही एक नियम असतात. तर त्या नियमप्रमाणेच ते लोकं राहायला लागले आणि मग नंतर हळू ते नियम सुद्धा ते बनवायला लागले. जेणेकरून त्यांच्या गावातले जेवढे लोकं आहेत, त्या लोकं व्यवस्थित राहतील, एकमेकांना हेल्प करतील, अशा या उद्देशामध्ये या उद्देशामध्ये ते जे रूल्स एंड लॉज होते, ते हे व्हायला लागले, राइट? तर बघा, हळू-हळू ते लोकं सगळे सेटल झाले आणि ते रूल्स वगैरे ते लॉज बनवले, की जेणेकरून त्यांच्या गावामध्ये लोकं सगळे व्यवस्थित राहतील. ठीक आहे? सो धिस एक्झॅक्ट नंतर आपण पुढचा जो कारण आहे, की तो आहे खास कौशल्य व विविध व्यवसाय. खास कौशल्य आणि व्यवसाय दॅट इज स्पेशल स्किल अँड व्हेरियस ऑक्युपेशन. तर बघा, इन द टाइम बिफोर agriculture, the people obtained the food such as meat, fruit, roots by hunting and gathering, but could not store it for a long time. Therefore, all the men and women in the community were continuously engaged in getting the food. In the agriculture system, it became the possible to store the food grain for a long period, and there was more food available by the community than was needed by the community, and some women and men thus began to get the spare time for experiment for the using their natural activities to develop their special skills. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की बघा, ज्यावेळेस शेती करायची प्रक्रिया किंवा शेती करण्यासाठी लोकांनी चालू केलं होतं. म्हणजे बघा, मानवाने शेती करायला स्टार्ट केलं होतं. मॅन स्टार्टेड फॉर द ॲग्रीकल्चर आणि ॲग्रीकल्चर केल्यामुळे बघा, की जे सर्वप्रथम ॲग्रीकल्चर करण्याच्या पहिले आपण बघूया ॲग्रीकल्चरच्या नंतर आणि ॲग्रीकल्चरच्या आधी, राइट? तसं आपण सिनारिओज बघूया. तर ॲग्रीकल्चरच्या आधी, शेतीच्या आधी आणि शेतीच्या नंतर काय-काय झालं ते आपण बघूया. तर बघा, ॲग्रीकल्चरच्या आधी माणूस काय करत होता, की प्राणी म्हणजे मांस, म्हणजे मीठ ज्याला बेसिकली आपण बोलतोय मांस, मीठ आणि नंतर आपण बोलतोय बेसिकली ते मांस, मीठ एंड देन सम फ्रुट्स म्हणजे काय कंदमुळे वगैरे हे तो खात होता आणि ह्याच्यासाठी तो काय करत होता, की जागोजागी आणि जंगलोजंगली तो फिरत होता. जागोजागी, जंगला-जंगली तो फिरत होता. परंतु ॲग्रीकल्चर म्हणजे काय शेती करण्या कारणामुळे काय झालं, की तो माणूस किंवा तो जो माणूस आहे, तो काय व्हायला लागला, एकाच ठिकाणी सेटल व्हायला सुरुवात झाली होती. आणि बघा, सेटल झाल्यानंतर बघा काय झालं, की ॲग्रीकल्चर शेती करण्यामध्ये बघा, शेतीमुळे त्याला जे काही फूड प्राप्त होत होते, म्हणजे जे शेतीमुळे जे काही त्याला अन्न भेटत होते, ते त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त होते. त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त होते. पुन्हा एकदा मी बोलतोय, पुन्हा एकदा ऐका मी काय म्हणत आहोत. तर शेती करण्याच्या आधी ॲग्रीकल्चरच्या पहिले जो माणूस होता, तो मीठ म्हणजेच मांस, फ्रुट्स म्हणजेच आपण कंदमुळे बोलवतो, फ्रुट्स म्हणजेच फळं. तर या गोष्टीवरती तो डिपेंड होता आणि या गोष्टीवरती डिपेंड असल्याकारणाने त्याला जागोजागी म्हणजे जंगलोन-जंगल त्याला सारखं ट्रॅव्हल करायला लागत असं, शिफ्टिंग करायला लागत असं. म्हणजे आज या ठिकाणी तर उद्या या ठिकाणी, उद्या या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी. अशा प्रकारचं त्याला शिफ्टिंग करावं लागत होतं. कारण त्याला फूड स्टोअर करण्याचं किंवा फूड प्रोड्यूस करण्याची आयडिया त्याला नव्हती. म्हणजे काय, की जे अन्न आहे ते साठवून ठेवायचं किंवा अन्न हे पुन्हा निर्मित करायचं म्हणजे शेती करण्याचं त्याला नॉलेज किंवा त्याला ज्ञान हे नव्हते. परंतु जेव्हा शेती करण्याचं ज्ञान त्याच्याकडे प्राप्त झालं. बघा मी पुन्हा काय म्हणतोय, परंतु जेव्हा शेती करण्याचं ज्ञान म्हणजे व्हेन ही टू लर्न द प्रोसेस ऑफ ॲग्रीकल्चर म्हणजे जेव्हा पण तो शेती करण्याची गोष्ट तो शिकला, त्याच्यानंतर हळू त्याला तो शेती करायला लागला. एका ठिकाणी तो सेटल झाला अँड देन ही गेट द फूड ऑर मच फूड दॅन हिज नीड. म्हणजे काय, की त्याला जेवढं अन्न हवं होतं त्याच्यापेक्षा जास्त जेवण त्याला भेटायला लागलं. म्हणजे त्याला ज्याचं अन्न भेटत होतं त्याच्यामुळे जास्त जेवण त्याला भेटायला लागलं आणि त्याच कारणामुळे वी कॅन सी त्याला फूड स्टोअर करण्याची
एक फूड स्टोअर करण्याची त्याच्याकडे एक क्वालिटी पण डेव्हलप झाली. म्हणजे फूड स्टोअर करण्याची त्याला कल्पना सुद्धा सुचली आणि त्यासोबत फूड स्टोअर करण्यामुळे आणि शेतीच्या कारणामुळे आणि प्लस अन्न जास्त असल्या कारणाने त्याला खूप असा बराचसा असा फ्री टाईम म्हणजे जास्तीचा वेळ त्याला भेटत गेला. जास्तीचा वेळ फ्री टाईम त्याला काय होत त्याला भेटत गेला आणि त्याच्यामुळे मग हळू त्याने वेगवेगळे वेगळे काम करायला त्याने सुरुवात केली होती. म्हणजे काय बघा नंतर हळू त्यांनी काय केलं वेगवेगळे कार्य करण्याचं त्याला सुरुवात झाली. म्हणजे बघा कारण काय झालं? कारण शेती तो करायला लागला. शेतीमुळे आपण बोलतो भले 4 ते 5 महिन्यामध्ये तो म्हणजे 4 ते 5 महिन्यामध्ये तो वर्षभराचं जेवण तो साठवून ठेवायची त्याला सुरुवात म्हणजे साठवून तो ठेवू शकला आणि त्यामुळे उर्वरित जे 5 ते 6 महिने होते तेव्हा तो वेगळे-वेगळे काम करत होता. वेगवेगळे काम म्हणजे काय कौशल्याचे काम किंवा दुसरं काय म्हणजे मातीपासून काहीतरी हंडी बनवणे किंवा मातीपासून खेळणी बनवणे किंवा लाकडापासून काहीतरी वेगळ्या-वेगळ्या गोष्टी बनवणे. अशा प्रकारच्या गोष्टी तो बनवायला लागला आणि अशा प्रकारचे ते नवीन-नवीन गोष्टी तो शिकायला लागला, राइट? तर बघा, अशा कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्याच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनवणारा, मळी बनवणारा यांसारखे कारागीर तयार झाले. नवअश्मयुगाच्या काळात मातीची भांडी व मातीच्या वस्तू घरातील स्त्रिया हातांनी घडवल्या होत्या, असे मानले जाते. म्हणजे बघा त्यांनी काय म्हटलेलं की बघा अशा प्रकारे हळू ते लोकांमध्ये स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय नवीन-नवीन कौशल्य प्राप्त व्हायला लागल्या. म्हणजे कोणते-कोणते कौशल्य म्हणजे बघा मातीने भांडी बनवणे, मातीने खेळणी बनवणे किंवा वस्तू बनवणे. नंतर हळू लाकडाची वस्तू बनवणे किंवा लाकडाचे काही उपयोगी अशी गोष्टी बनवणे. तर अशा प्रकारच्या त्या गोष्टी तो बनवायला लागला. माणूस हा बनवायला लागला आणि ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं, की त्यांचे जे कौशल्य असेल म्हणजे जो व्यक्ती म्हणजे बघा सगळेच जण मातीचे अ, भांडे बनवत होते. परंतु त्यांच्यामध्ये काही लोकांचेच एकदम चांगले भांडे बनत असेल किंवा काही लोकांचे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की सगळेच जण डॉक्टर असतात का? नाही. सगळेच जण पेंटर असतात का? नाही. सगळ्यांना चित्रकला आपल्या वर्गामध्ये जेवढे लोकं आहेत, तेवढे सगळ्यांचेच चित्र चांगले येतात का? द इज नो. अशा प्रकारचे काही नसतं. त्याचप्रमाणे जे मातीपासून भांडे बनवायचं काम तर प्रत्येक जण करत होता. परंतु काही-काही लोकांचेच मातीचे भांडे हे खूप चांगले होत असेल किंवा मातीचे जे ते वस्तू बनवतात ते खूप चांगले बनवत असेल, तर त्यांना हळू तेच कामं त्यांना सोपवण्यात येत होतं. म्हणजे काय व्हायला लागलं, की हळू त्यांना तेच कामं करा म्हणजे जो मातीचा चांगल्या प्रकारे भांडी बनवू शकतो, तो मातीचेच भांडे पुढे कंटिन्यू करते. मातीचे भांडे बनवण्यात तो पुढे कंटिन्यू ठेवेल, अशा प्रकारचे तिथं नियोजन करण्यात आले होते. आणि ह्याचमुळे काय झालं, मग नंतर मातीपासून भांडे बनवणारा कुंभार, नंतर लाकडापासून वस्तू बनवणारे जे लोकं असतात ते. नंतर प्लस प्लस आपण म्हणजे बेसिकली ज्यांच्याकडे जे कला असेल ते काम त्यांना सतत द्यायला लागले. म्हणजे ज्यांचं बघा, म्हणजे कसं व्हायचं, की आता समजा की एक्स माणूस आहे, हा वाय माणूस आहे, हा झेड माणूस आहे. ह्या तिघांनी काय केलं, मातीपासून भांडी बनवायचं त्यांनी कार्य हाती घेतलं. परंतु त्याच्यामधले फक्त आणि फक्त एक्सचे जे मातीचे जे भांडे होते किंवा मातीचे जे वस्तू होते ते चांगले बनले. मग काय करणार? वाय एक्सला बोलणार, की "तू माझ्यासाठी पण बनव" आणि झेड सुद्धा बोलणार, की "तू माझ्यासाठी बनव." अशाप्रमाणे तशाप्रमाणे तो जो एक्स आहे, हा शेती करण्याच्या ऐवजी हळू त्या वेगवेगळ्या कौशल्यामध्येच कार्य करायला लागला. हळू तो मातीच्याच वस्तू बनवायला लागला. जेणेकरून काय झालं की एक हळू-हळू कुठे ना कुठे आपण बोलत होतो, हळू-हळू कुठे ना कुठे त्याला तो तो माणसाला त्याच्या कौशल्यावरती काम भेटायला लागलं. म्हणजे त्याच्या कौशल्यावरती त्याला काम भेटायला लागलं. आणि असं म्हटलं जातं, की परस्परमध्ये असं म्हटलं जातं, की सर्वात म्हणजे पहिले अश्मयुगान काळामध्ये, की नव्या अश्मयुगा काळामध्ये घरातल्या जे काही भांडे असायचे, मातीच्या जे काही घरातल्या भांड्या होते, so whatever the we can say the wooden utensils or wooden things, so wooden not sorry, the mud आपण म्हणजे मातीच्या जे काही भांड्या किंवा जे सँड वुड्स म्हणजे त्याला आपण काय बेसिकली म्हणतो, तर म्हणजे मातीच्या जे काही गोष्टी होतात, ते जास्तीत जास्त करून स्त्रिया बनवत असे. तर घरातली स्त्रिया हे बनवत असे, स्वतः बनवत असे आणि स्वतः वापरत असे. म्हणजे पॉटर विथ द हँडमेड पॉट्स. तर बघा तर बाया जे होत्या, वुमन जे होत्या, ते काय करायचे घरातल्या जे काही मातीच्या गोष्टी होत्या, मातीच्या ज्या वस्तू होत्या, ते स्वतः बनवत असत आणि स्वतः घरामध्ये वापरत असत.
सो अशा प्रकारे काय झालं, अशा प्रकारे बघा शेती अशा प्रकारे हळू-हळू आपण बघतो, शेतीच्या व्यतिरिक्त अशा प्रकारे हळू-हळू शेतीच्या व्यतिरिक्त माणसाकडे नवीन-नवीन कला किंवा नवीन-नवीन गोष्टी शिकून, त्या नवीन-नवीन गोष्टींचं सुद्धा कार्य त्याच्याकडे यायला लागलं. तर आज आपण बघतो बघा, आज आपण मार्केटमध्ये बघतो किंवा आपण असं बाजारामध्ये बघतो, की काही लोकं शेतकरी असतात, काही लोकं कामगार असतात, काही लोकं शिंपी असतात, काय म्हणजे कपडे चांगले शिवतात, तर काही लोकं मातीच्या भांडी बनवण्यासाठी चांगले असतात. काही लोकं लाकडाच्या वस्तू बनवतात. काही लोकं घराला पेंटिंग करतात. काही लोकं घर चांगलं बनवतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कौशल्याचे लोकं आपल्याला दिसतात. तर ह्यात जे कौशल्याचे लोकं असतात, ते बेसिकली आपण बघत आहोत, की त्याची सुरुवात अश्मयुगामध्ये झाली होती. परंतु ते सर्वात पहिली सुरुवात होती मातीपासून वस्तू बनवण्यापासून सुरुवात झालेली आपण बघू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. The next point we will see that community lives basis on the mutual cooperation. Okay. So what we have that we will look at. Yes. This the community life basis on the mutual cooperation म्हणजे काय, की परस्पर सहकार्याने आधारलेले जीवन. तर बघा हळू काय झालं, हळू तो माणूस होता. त्याच्याकडे कला वगैरे यायला लागली. हळू माणूस काय करायला लागला, की शेती व्यतिरिक्त दुसरी कला सुद्धा करायला लागला आणि जसं आपण ऑलरेडी बोललोय, माणूस काय झाला, की एका गावामध्ये राहिल्या कारणामुळे गावामध्ये काहीतरी प्रत्येक एका गावामध्ये बघा काही नियम असतात, काही कायदे असतात. तर त्याच्यामुळे माणसाचे जीवन व्यवस्थित व्हावे म्हणजे काय द ह्युमन लाईफ शुल्ड बी द गुड ओर इन द पीसफुल मॅनर. फॉर दॅट सिनेरियोज वी ऑल्वेज सी द सम रूल्स अँड सम लॉज ऑफ दी विलेज. म्हणजे आपण प्रत्येक एका गावामध्ये काही ना काही रूल्स, काही ना काही कायदे हे नेहमी का बघतो? कशामुळे बघतो? कारण त्या माणसातले किंवा सॉरी तिथल्या माणसातले जीवन व्यवस्थित राहावे यासाठी आपण ते बघतो आणि त्यासाठी ते बनलेले सुद्धा असतात. तर तेच कम्युनिटी आणि ते कसं परस्परांमध्ये संबंध कशाप्रकारे राहावे आणि गावामध्ये लोकं बघा, आपण ज्यावेळेस जातो, तर गावातले जेवढे लोकं असतात ते गुण्यागोविंदाने राहत असतात. एकमेकांसोबत एकमेकांना काही ना काही सहायता करत असतात आणि एकमेकांचे काम करून ते बेसिकली तिकडे एकत्र राहत असतात. तर त्याचप्रमाणे परस्पर स्थिती कधी उत्पन्न झाली, हे कशामुळे गोष्ट चालू झाली, दॅट वी विल लूक ॲट ते आपण बघूया. तर बघा, परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन. तर बघा, गावातील गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते. शेतकरी शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे या व इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कामगारांची गरज होती. नंतर कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्य व वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई. नंतर कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावं लागत असे. त्यासाठी किंमतही अन्नधान्य वस्तू देण्याच्या देवाण चुकवले जात असे. त्यातून खरेदी व विक्री करण्याच्या विनिमयाची पद्धत रूढ झाली. तेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगातील अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासावी अ, भास भास भासे. तेव्हाही तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणलेली जात असे. मीठ ही आवश्यक गोष्ट बहुतेक गावांमध्ये मीठ दूरवर आणावे लागत असे. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचा व्यापार करत असे. व मिठाच्या व्यापारामुळे नवाश्म युगाच्या व्यापारात विस्ताराला मदत झाली. तर बघा, व्हॉट दे आर सेयिंग द फार्मर्स इन द विलेज सेटलमेंट इस नाऊ प्रोड्यूसिंग द सरप्लस फूड. दे नीड they need the skilled craftsmen for the tasks like the making the agriculture implements and the repairing them. Such craftsmen were paid in the form of the food grains or the other articles, and the craftsman needed to obtain the raw material from the long distance. The the price of this raw material was also paid in the form of food grain, the articles, etc. The the barter system that we call it the barter system of buying and selling was established, and then the barter system also began to be used when there was a need to obtain the raw material and finished object, the other articles in the daily use, etc. For from other places. The salt is the essential items. The most of the village settlement needed to obtain it from the faraway places. The salt traders also needed the articles they received in exchange of salt. The salt trade helped the expansion
ऑफ द ट्रेड इन द न्यू स्टोन एज. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपण बघण्यासाठी आपण सिंपल एक गोष्ट बघूया. बघा, आता आपण मार्केटमध्ये जातो, बाजारामध्ये जातो. आपल्याला जर एखादी वस्तू जर पाहिजे असेल, तर आपण काय करतो? एखादी वस्तू जर पाहिजे, तर आपण काय देतो? त्यांना पैसे देतो. आपण त्याच्या मोबदल्यात पैसे देतो आणि ती वस्तू आपल्याला हे आपण विकत घेतो. म्हणजे बघा, एखादा जर आपल्याला मडका घ्यायचा असेल किंवा एखादं आपल्याला रोपटं घ्यायचं असेल किंवा आपल्याला जर तांदूळ घ्यायचं असेल किंवा गहू घ्यायचं असेल, तर आपण बेसिकली काय करतो? तर बेसिकली आपण काय करतो किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरी आला, वायरमॅन म्हणावं किंवा कोणता व्यक्ती आपल्या घरी आला आणि त्याने जर आपलं कोणतं काम करून दिलं, तर बघा, आपण त्याला काय देतो? त्या मोबदल्यामध्ये आपण त्याला पैसे देतो. पैसे देतो आणि अ, म्हणजे पैसे देतो आणि त्याच्याकडून आपण काम करून घेतो. तर बघा, त्याचप्रमाणे आपण बेसिकली काय म्हणतो, त्याचप्रमाणे आपण बोलतो, की त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पहिले जे लोक होते त्यांना सुद्धा शेतीचे अवजार बनवण्यासाठी किंवा मीन्स ॲग्रीकल्चर इम्प्लिमेंट अँड टू रिपेअर देम म्हणजे तेच अवजारांना दुरुस्त करण्यासाठी सुद्धा त्यांना काही कामगारांची म्हणजे क्राफ्ट्समॅनची त्यांना गरज भासू शकत होती. म्हणून ते काय करायचे, की जो व्यक्ती त्यांचा असं हे अशा प्रकारचे काम करून देत असेल, म्हणजे हेल्प करून देत असेल म्हणजे रिपेअरिंग वगैरे रिपेअरिंग एंड एव्हरीथिंग. तर त्याच्या मोबदल्यामध्ये ते काय करत असेल, तर फूड ग्रेन्स त्यांना देणं. म्हणजे बघा, पहिले तर सर्वप्रथम काळामध्ये तर पैसेही नव्हते. रुपये वगैरे असं काहीच नव्हतं. तर ते कसं काय करायचे, तर एखाद्या व्यक्तीने जर आपलं काम करून दिलं, ओके. एखाद्या व्यक्तीने जर आपलं काम करून दिलं, तर त्याला त्या मोबदल्यामध्ये काही धान्य देत असेल. त्याला काही मोबदल्यामध्ये धान्य देत असेल. धान्य म्हणजे काय? म्हणजे तांदूळ म्हणावं किंवा बाजरी म्हणावं किंवा अशा प्रकारचे जे धान्य, तांदूळ, गहू असे काही जे धान्य होते ते त्यांना देण्यात येत असेल. ते त्यांना देण्यात येत असेल. तर त्याचमुळे काय व्हायचं मग ह्याच एका ह्याच्यामुळे देवाण-घेवाण आणि व्यापार, देवाण-घेवाण आणि व्यापार, एक व्यापार हा चालू झालेला किंवा देवाण-घेवाणाची पद्धत चालू झालेली आपण बोलू शकतो. त्यालाच आपण बार्टर सिस्टम त्याला म्हणतो. इन इंग्लिश वी कॉल्ड ॲज अ बार्टर सिस्टम आणि मराठीत आपण त्याला देवाण-घेवाणाची पद्धत आपण त्याला बोलू शकतो. म्हणजे बघा, म्हणजे काय, की बघा, म्हणजे काय, की एखाद्याने आपलं जर काम करून दिलं, एखाद्याने जर आपल्याला काम करून दिलं किंवा एखाद्याकडून आपण जर वस्तू घेतली, तर त्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपण त्याला काय देतो? त्याला आपण काही पुरेसं त्याला धान्य असं त्याला देतो. धान्य आपण त्याला देतो. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं, की एक्स, वाय, झेड. त्या एक्स, वाय, झेडचा आपण एक्झाम्पल बघितलं तर याच्यामधला एक्स हा जो होता तो काय होता? चांगले मडके बनवत असेल. तर वाय एंड झेड काय बोलणार? तर वाय एंड झेड बोलणार एक्सला, की "अरे एक्स, वाय एंड झेड विल टेल टू द एक्स, की एक्स एक काम कर माझ्यासाठी पण मडके बनव, 2 मडके बनव आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही तुला काही धान्य देईल." ओके. त्या मोबदल्यामध्ये आम्ही तुला काही धान्य देईल. तर अशा प्रकारे काय व्हायचं? तर एक्स हा काय करायचा? एक्स हा मडके बनवून त्यांना द्यायचा वाय एंड झेडला आणि वाय एंड झेड त्या मोबदल्यामध्ये त्याला धान्य देत असत. अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांची देवाण-घेवाणाची पद्धत सुरू झाली. अशाच प्रकारे त्यांचे बार्टर सिस्टम चालू झालेलं आपण बघू शकतो. आणि ह्या बार्टर सिस्टमचा आपण बघू शकतो चालू झालेलं आपण बघू शकतो. आणि तीच मग हळू-हळू वेगवेगळ्या कामामध्ये सुद्धा ती युटिलाइज व्हायला लागली. वेगवेगळ्या कामामध्ये म्हणजे कसं, की जर कोणी शेती केलं, शेतीची सामग्री बनवून दिलं किंवा शेतीची सामग्री मीन्स ॲग्रीकल्चरचे जे पण काय टूल्स लागतात ते आणि त्या टूल्सचं रिपेअरिंग, नंतर मातीचे जे आपण बोललो ते अँड वन मोर थिंग दॅट वी कॉल्ड ॲज अ सॉल्ट. सॉल्ट म्हणजे काय? मीठ. मिठाचा सुद्धा जास्तीत जास्त उपयोग होताना आपण बघतो. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे, की मीठ हे केवढं इम्पोर्टंट आहे. सॉल्ट इज व्हेरी मच इम्पोर्टंट फॉर अस राइट इव्हन टुडे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो, की सॉल्ट आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय जेवणच बेसिकली जाणार नाही. तर बघा, सॉल्टमुळे काय व्हायचं, तर सॉल्ट म्हणजे मीठ जमा करण्यासाठी सुद्धा बेसिकली अन्नाचा वापर होत असतो. तर म्हणजे म्हणजे बोलायचं असं, की कोणत्याही गोष्टीबद्दल भले ते मीठ असो, भले तो कच्चा माल असो, भले तो एखादी वस्तू असो किंवा शेतीचं काही काम आपण जर कोणाकडून करून घेत असेल किंवा शेती रिलेटेड काय काम आपण करून घेत असेल वेगळ्या व्यक्तीकडून, तर त्याला मोबदल्यात आपण धान्य देत असतो आणि त्या मोबदल्यात आपण त्याला धान्य हे देत असो. दिस इज व्हॉट द थिंग हॅपनिंग आणि अशामुळे बार्टर सिस्टम आणि एक बार्टर सिस्टम म्हणजे देवाण-घेवाणाची पद्धत सुरू झालेली आपण बघू शकतो. आणि ह्याच्यामुळे ह्याच सिस्टममुळे या सिस्टममुळे जो आपला न्यू स्टोन एज होता म्हणजे नवा अश्मयुग होता, त्याला एक बूस्ट भेटला. म्हणजे तो अजून जास्त फास्ट आपण प्रगती करू लागला. म्हणजे ज्याच्यामुळे हळू प्रगती होत होती प्रथमतः. परंतु या सिस्टममुळे
जी प्रगती आहे ती जरा जास्त व्हायला लागली. कारण लोकं कामं करायला लागले, एकमेकांना हेल्प करायला लागले. लोकं काम करायला लागले, एकमेकांना हेल्प करायला लागले. त्या मोबदल्यामध्ये त्यांना धान्यसुद्धा भेटायला लागलं. म्हणजे काय व्हायला लागलं हळू-हळू त्याला जशी गरज आणि जो जसं काम करत असेल तसं त्याला मोबदला भेटायला सुरुवात झालेली होती. सो ठीक आहे. सो धिस वॉज द थिंग. आता आपण पुढे बघूया. बघा गावातले विविध व साधन संपत्तीच्या बाबतीत ही व्यवस्था सुरळीत चालावी व वाटपाच्या सुरुवातीस व्यवस्था म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे असा नियम तयार झाला. आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली त्यांना गावाचे कर्तेपण मिळाले. नंतर गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तींना सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावातील शासन व्यवस्था निर्माण झाली. नंतर नवाश्म युगातील नवाश्म युगातील गावांचा भोवती असलेले संरक्षण भिंतीचे आणखी खंबेतील पुरावे मिळालेले आहेत व पूर, जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरची लोकं यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या. So what they are saying, the village community made the rules of for the mutual cooperation in order to keep the system of trade and the distribution of the resources running smoothly. The people responsible for the implementation for these rules became the chief of the village settlement. The chief were also interest with the protection of the village, and this is how the village administrator system came to begin. The evidence of protective wall and moat around the village settlement for the new Stone Age has been found in the excavation. Then these walls were built to protect the village settlement from food, wild animals, and the outsiders who stole the village cattle. समजलं. बघा. So what they are saying, so they are basically saying की आता ही जी प्रोसेस आहे ट्रेडिंग प्रोसेस मध्ये ज्याला आपण व्यापार बोलतो, देवाण-घेवाण, बार्टर सिस्टम जे आपण बोलत आहोत, की ती तर सिस्टम चालू झाली होती. बट त्या सिस्टम व्यवस्थित सगळ्यांना त्याचा मोबदला भेटावा आणि सगळ्यांचे कामं व्यवस्थित व्हावे. So because of this system, everyone will help to every person. These things comes in existence. राइट. म्हणजेच काय मी म्हणतोय, की हे जे कार्य आहे, की ह्या कार्यामुळे याच कारणामुळे, की एकमेकांना आपण हेल्प करणार, एकमेकांचं आपण काम करणार, अशा प्रकारची कायदा बनण्यात आला. गावामध्ये अशा प्रकारचा एक कायदा बनवण्यात आला. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गावकरी, प्रत्येक विलेजर इज हेल्पिंग एव्हरीवन. बट बट सी बट इवन दे आर हेल्पिंग एव्हरीवन, बट स्टिल देअर इज द फिअर ऑफ द एक्सटर्नल पर्सन. देअर इज द फिअर ऑफ द एक्सटर्नल पर्सन अँड द एक्सटर्नल ॲनिमल्स टू. म्हणजे बघा, बाहेरचे जे काही जनावरं होते, म्हणजे जसे वाघ, हत्ती, सिंह आपण जे बोलतो, ते काय करू होतात, गावातील लोकांना पकडू शकतात किंवा गावातले जे प्राणी आपण जे पाळत होतो, म्हणजे गुरे वगैरे किंवा गुरे आपण बोलतो किंवा काऊस, शेप्स जे आपण पाळत होतो, की त्यांना ते खाऊ शकत होते. तर त्यांचा ते शिकार करू शकते. तर देअर आर द पॉसिबिलिटी फॉर दॅट थिंग्स दॅट दे विल ईट अवर पेट एनिमल्स. बट बट to protect this thing, to protect that things from to protect our pet animals or our villagers from this, we can say from this attack. This some villagers come forward and they take the responsibility to protect the विलेज. म्हणजे काय झालं, की बघा गावातले जे काही जे सिंह वगैरे होते किंवा किंवा अन्य जे वन्य प्राणी होते, ते काय करत होते, की ते आपले गावातले जे गाया होते किंवा गावातले जे कुत्रे होते किंवा गावातले जे शेळी-मेंढ्या होते, त्यांना ते खाऊ शकत होते. त्यांना ते शिकार ते नक्की करू शकत होते. परंतु त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी किंवा दुसरे गावकरी आपल्यावरती हल्ला करू नये याच्यासाठी, दुसरे गावकरी आपल्यावरती हल्ला करू नये याच्यासाठी आणि प्लस प्लस पूर वगैरे जर आला किंवा काही नैसर्गिक जर काही घटना झाल्या, इफ देअर इज इन अ नॅचरल डिझास्टर टू प्रोटेक्ट दॅट थिंग ऑर टू प्रोटेक्ट फ्रॉम सच इन्सिडेंट, म्हणजे आपल्या गावाला त्या गोष्टीपासून रक्षण करण्यासाठी काही गावकरी पुढे आले आणि त्यांच्यावरती जबाबदारी गेली गावाच्या रक्षणासाठी आणि गावामध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावरती गेली. आणि याच प्रोसेसमुळे आणि याच कारणामुळे आपण बघतो, की आता बघा आपण गावामध्ये सरपंच बघतो, पोलीस पाटील बघतो. इव्हन दो आपण बेसिकली आपण जे आता शहरामध्ये राहतो, तर तिथं आपण मेयर बघतो.
नंतर कमिशनर बघतात. तर हे बेसिकली काय असतात, तर हे बेसिकली ह्यांच्यावरती गावाची रिस्पॉन्सिबिलिटी असते. यांच्यावरती गावाची, त्या शहराची रिस्पॉन्सिबिलिटी असते, की त्यांचे रक्षण करण्याची. ज्याप्रमाणे आता आपण देशामध्ये बघतो बघा, देशामध्ये आपण बघतो, की आपले जे सैनिक आहेत, भले ते आपले आर्मी ऑफिसर्स असो, म्हणजे आर्मी सैनिक असो किंवा नेव्ही असेल, नौदल असो किंवा आपण जे वायुदलातले असते, तर वायुदल म्हणजे एअर फोर्समधले असते. या कोणत्याही तिन्हीपैकी कोणतेही कोणत्याही सोल्जर असो, पण त्यांच्यावरती आपल्या गावाचे किंवा आपल्या देशाचे रक्षण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्याचप्रमाणे पहिले सुद्धा काही लोकांवरती गावाचे रक्षण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आली होती. आणि त्यासोबतच ज्याप्रमाणे आपण बोलतो, की प्राईम मिनिस्टर जे आपला प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान ज्याप्रमाणे आपल्या संपूर्ण देशाला आपण बोलतो कामकाज बघायचा ते प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे काही लोकांना गावामध्ये सुव्यवस्था, गावातला जो कारभार आहे, गावातला जो ट्रेडिंग आहे बेसिकली तो व्यवस्थित चालावा ह्याचं त्यांनी लक्ष केलं होतं. ह्याच्यावरती ते बघत होते. सो ओव्हरऑल याचमुळे मग काय झालं, की गावामध्ये एक राज्य व्यवस्था हळू-हळू निर्माण झालेलं आपण बघू शकतो. राज्य व्यवस्था म्हणजे आपण एक हां, राज्यव्यवस्था किंवा शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था, शासन व्यवस्था म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन एक कुठे ना कुठे डेव्हलप झालेलं आपण इन इंग्लिश इफ वी टॉक अबाउट दॅट, इन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, की सगळं बघणं, सगळं व्यवस्थित हाताळणं. एक ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलप तिथे झालं होतं आणि त्याच कारणामुळे बिकॉज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन, द विलेज वेअर बिकेम द मोर सेफ अँड द हॅपी प्लेस टू लिव्ह. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आणि संरक्षण या दोन्ही कारणामुळे काय झालं होतं, की गावं हे अजून चांगली जागा बनले होते आणि चांगल्या अजून सुखद अशी जागा बनली होती, की जिथे मनुष्य राहू लागला. आणि त्याच्यामुळे काय झालं, की हळू-हळू गावांचे सुद्धा लोकं वाढायला लागले. हळू-हळू गावातले सुद्धा लोकं सुखी गुण्यागोविंदाने राहायला लागले आणि हळू आपण बोलतोय गावांची सुद्धा क्रांती व्हायला लागली. राइट? सो दिस वॉज क्रांती म्हणजे बेसिकली आपण बोलत होतो, की त्यांचे डेव्हलप व्हायला लागले. ते सुद्धा एक चांगले गाव सुद्धा चांगले बनायला लागले. परंतु त्याच्यामध्ये बघा ते इथे म्हणायला लागले ते तर दॅट इज ग्रेट. परंतु प्रत्येक माणसा म्हणजे दुसऱ्या गावापासून म्हणावं किंवा जे नैसर्गिक डिझास्टर जे असतील, नॅचरल डिझास्टर म्हणावं किंवा कोणी अटॅक आपल्याला करू नये किंवा वाईल्ड ॲनिमल त्यांच्यापासून आपलं सेफ आहे. म्हणजे काय नैसर्गिक काय आपत्ती असेल किंवा अन्य जे अन्य जे जंगलातले जे प्राणी आहेत, ते जे अटॅक करणार असेल किंवा जे अन्य ह्युमन्स आपल्यावरती म्हणजे दुसरे गावकरी जर आपल्यावर अटॅक करत असतील, तर या सगळ्यांपासून सेफ राहण्यासाठी प्रत्येक गावाच्या भोवती एक भिंत बांधण्यात येत असते. प्रत्येक गावाच्या भोवती एक भिंत बांधण्यात येते आणि भिंतीमुळे काय व्हायचं, त्या भिंतीमुळे त्या गावाचे संरक्षण होत होते आणि तिथले जे गावातले जे गावकरी आहेत, हे सुरक्षित, सेफली आणि चांगल्या प्रकारे ते तिथे राहायला लागले आणि ऑब्व्हियसली त्या ॲडमिनिस्ट्रेशनमुळे म्हणजे त्यांच्या शासन व्यवस्थेमुळे ते लोकं एकमेकांना मदत करत होते. बिकॉज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन, बिकॉज ऑफ द शासन पद्धत आपण बोलत होतो, ते एकमेकांना हेल्प करत होते, एकमेकांना मदत करत होते आणि ते बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने राहायला लागले. परंतु त्या गुण्यागोविंदांना ते रक्षण होण्यासाठी सुद्धा तिथे एक भिंत बांधण्यात आली होती, एक वॉल बांधण्यात आली होती, जेणेकरून तिथल्या गावातील लोकांचं रक्षण होईल. जेणेकरून रक्षण होईल आणि त्यांचा जीव बेसिकली आपण बोलत होतो, की सुखात ते राहू शकतात आणि निष्काळजीपणाने ते गावातले आपापले जे कामं आहेत ते करू शकतील. यासाठी ते लोकं तिथे भिंत बांधून राहू शकत होते, राइट? सो लाइक दॅट बघा आता पण आपण ते एक रिलेव्हंट बघतो, की बघा आपले जे आर्मी ऑफिसर्स आहे किंवा नेव्ही आहे, म्हणजे नौदल, जलदल किंवा आपण बोलू आर्मी ऑफिसर्स हे तिथे आपल्या सीमेवर आहेत. तर त्याच्यामुळे बघा आपल्याला कुठे स्ट्रेस आहे का? सध्या आपल्याला कोणालाही आपण निष्काळजीपणाने, आपण स्वतंत्रपणाने, आपण कोणतीही काळजी न करता, आपल्या स्वतंत्र धोक्याची काळजी न करता आपण आरामात राहू शकतो आणि सिम्पली आपण आरामात राहू शकतो, राइट? सो धिस वॉज द थिंग. त्याचप्रमाणे सेम पद्धत तिथे सुद्धा होती आणि बिकॉज ऑफ दॅट वॉल, बिकॉज ऑफ द सम पीपल एंड बिकॉज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ते लोकं सेफली राहत होते. ठीक आहे? सो धिस वॉज द थिंग. दिस इज ऑल अबाउट द टुडे. ऑलराइट?